हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहूयात चटपटीत तिखट आंबट लिंबातली मिरची. त्यासाठी लागणारे साहित्य मी अशा हिरव्यागार मिरच्या 1/2 किलो घेतलेल्या आहेत कट करून. 3 मोठी लिंब, जिरे, मोहरी, मेथ्या आणि हळद. चला रेसिपी पाहूयात आपण. कढईमध्ये मी पळीभर तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून मेथ्या टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण लगेचच तडका त्याला चांगला बसला की आपण त्याच्यामध्ये लिंबू आणि मिरच्या टाकून घेऊयात आणि ते चांगलं एकसारखं मंद आचेवरती ठेवायचं आहे. गॅस फास्ट करायचा नाही. मंद आचेवरती आपण लिंबू आणि मिरची एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं, एक अर्धा टीस्पून हळद टाकायची आणि पाणी न घालता हे मंद आचेवर ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं. ह्या वाफेवर होणाऱ्या मिरची आहे, त्याला काहीही पाण्याची गरज लागत नाही. एकजीव करून झालं की आपण याच्यावरती झाकण ठेवून हे मंद आचेवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनटांनी आपण ओपन करून पाहिलं तर मिरची अशी मस्त शिजलेली दिसते आणि लिंबू अर्धे कच्चे शिजलेले असतात. तोंडी लावण्यासाठी हे एकदम छान अशी चटपटीत लागणारी लिंबातली मिरची आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपींसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.